माझ्या लेकावर नाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे सगळे खोटे आणि करायलेत माझ्या लेकावर. सरपंच हत्या प्रकरणात आरोपी आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसाठी पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबातून आवाज उठवला गेलाय. वाल्मिक कराडच्या आईने थेट परळी पोलीस ठाणं गाठत आपल्या मुलाला वाचवण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड याच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय. त्याआधी त्याच्या आईने हे आंदोलन केलंय. 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जातोय. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराडच्या आई 75 वर्षीय पारुबाई बाबूराव कराड यांनी हे आंदोलन केलंय. त्याला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या लेकावर नाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे आहेत. जाणून बुजून राजकारण करायला लागले आणि करायलेत माझ्या लेकावर. सगळे खोटे नाटे गुन्हे संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून राजकारण माझ्या लेकाच्या शिकायत करा, मग ते चौकशी करा. दरम्यान वाल्मिक कराड याचे समर्थकही आता आक्रमक झालेत. परळीच्या मध्यवर्ती असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मिक कराड समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलंय. परळी पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराड याच्या आईनं ठिय्या धरल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झालेत. वाल्मिक कराडने खंडणीसाठी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. पण वाल्मिक कराडचा संबंध थेट संतोष देशमुख यांच्या हत्येशी असल्याचा आरोप सुरेश धस यांच्यासह विरोधकांनीही केलाय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्यानं त्याचं नाव खुनाच्या प्रकरणात येऊ दिलं जात नसल्याचा आरोपही विरोधक करतात. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडच्या आईसह अनेक महिलांनी हे आंदोलन केलंय. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.